श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, आयुष्य म्हणजे फक्त श्वास घेण्याचं नाव नाही, ते म्हणजे दुसऱ्यासाठी काहीतरी करून जाण्याची अस्वस्थ तळमळ असते. हातात पुस्तक असो किंवा फाटकी वही, शिकण्याची आस असेल तर अंधारातही दिवा पेटतो आणि अडथळ्यातून वाटा निघत असतात. श्रोते हो, कोणाचं आयुष्य सोपं नसतं, पण कोणीतरी त्या कठीणातही हसू जपत असतो, दुसऱ्याला मार्ग दाखवतो, स्वतः तुटून सुद्धा इतरांना सोडतो. ज्यांच्याकडे पैसा नसतो त्यांच्याकडे माणुसकीचं धन असतं. शिकून मोठं व्हावं हीच अपेक्षा नसते, तर शिकताना दुसऱ्याला उभं करण्याचा आनंद असतो. श्रोते हो, गरीब असणं ही परिस्थिती असू शकते, पण संवेदनशील असणं ही निवड असते. मनाच्या कप्प्यात अजूनही मायेचा ओलावा हा शिल्लक ठेवणारे माणसं म्हणजे समाजाचे खरे दीपस्तंभ असतात. श्रोते हो, जग जसं वागेल तसं आपण का वागायचं? आपण असावं वेगळं, प्रेम, उपयुक्त, उभं करणाऱ्या स्वभावाचं. कोणीतरी रडतो तेव्हा पाठीवरून हात फिरवणारा, कोणीतरी हारतो तेव्हा पुन्हा सुरुवात कर म्हणणारा, असा तो मी. आपण सगळे माणूस होऊया, कारण पद, पैसा, प्रतिष्ठा हे सगळं क्षणभंगूर आहे. पण एक वेळ येईल जिथं कोणीतरी म्हणेल तो माझ्यासाठी उभा होता. आणि श्रोते हो, तेवढंच आपल्याला अजरामर करायला पुरेसं असेल. बघा, पडतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. शिकवताना जो स्वतः शिकतो तोच खरा गुरु असतो, आणि शिकताना जो दुसऱ्याला उभा करतो तोच खरा विद्यार्थी असतो. बोलणाऱ्याला हजार असतील, पण ऐकून घेणाऱ्याला लाख मोल असतं. संवेदना म्हणजे ऐकण्याची कला, आणि माणुसकी म्हणजे प्रतिसाद देण्याचं सामर्थ्य. तुमची वाट ही फुलांनी भरलेली नसेल, पण त्यावरून चालण्याची ताकद तुमच्याकडे असली पाहिजे. खरं शिक्षण हे वर्गात नाही तर माणसात सापडतं, आणि माणूस वाचल्याशिवाय आपण शहाणं होऊ शकत नाही. रात्रभर अभ्यास करून पास होणं महत्वाचं नाही, तर रात्रभर दुसऱ्याला शिकवून स्वतः घडणं महत्वाचं असतं. तुमचं मन हे भावनाशील असेल तर आयुष्य तुम्हाला कठीण वाटणारच, पण त्याचं सौंदर्यही तुम्हाला जास्त जाणवणार. जग बदलायला लावणारी पुस्तकं ही ग्रंथालयात नसतात, ती चहा टपरीवरच्या अनुभवात सापडतात. खरं यश तेच जे इतरांच्या चेहऱ्यावर हसू आणतं. स्वतः मोठं व्हा, पण इतरांना उचलून घेऊन. नजरेत जर ध्येय असेल तर पायात कितीही काटे असले तरी चालता येतं. साधेपणा ही श्रीमंतीची पहिली पायरी. तो माणसाला मोठं करतो, आणि मोठेपण म्हणजे मदत करणं, नाही तर गर्व वाटणं नव्हे. पैसे नसले तरी चालेल, पण स्वप्न विकू नका, कारण स्वप्न विकली की आत्मा गहाण पडतो. ज्याच्याकडे काही नाही त्याच्याकडे सगळं काही होण्याची शक्यता असते, आणि ही शक्यता त्याला वेगळं बनवते. स्वतःशी प्रामाणिक राहा, कारण समाजाची नजर बदलत राहते, पण अंतःकरणाची नजर सदैव खरी असते. भावना दाबल्या गेल्या तर त्या कठोर बनतात, पण व्यक्त केल्या तर त्या सुंदर ओगम बनतात. शिकवणं म्हणजे ज्ञान देणं नव्हे, तर विश्वास जागवणं असतं. कुणाला एक पुस्तक देणं हा उपकार असतो,
पण वेळ देणं ती माणुसकी असते. ज्याचं आयुष्य काट्याने भरलेलं असतं त्याच्याकडेच फुलं उगवण्याचं सामर्थ्य असतं. दुःख म्हणजे बीज, त्यातच प्रेरणेचा अंकुर लपलेला असतो. दुःख हे पाण्यासारखं असतं, त्यात बुडायचं नाही, त्यावर पोहत शिकायचं असतं. आणि पोहताना श्वास घ्यायचं विसरू नका, तो म्हणजे स्वतःवर विश्वास. जिथं कोणीतरी तुम्हाला नाही म्हणतंय तिथंच तुम्ही हो घडवायचं ठरवायला हवं, कारण विरोध म्हणजे संधीची पहिली घंटा असते. दुसऱ्याला मदत करताना तुम्ही तुमच्या आत्म्याला समृद्ध करत असता. खरं माणूस पण तेच जेव्हा तुम्ही स्वतःला विसरता आणि दुसऱ्याच्या वाटेवर दीप लावता. शिकायला वय लागत नाही, लागतो तो एकच गुण, झपाटलेपणा. एक वेळ मोबाईल नसेल, पुस्तक नसेल, पण जर चिकाटी असेल तर मार्ग नक्की मिळतो. गरीब माणसाची नजर नेहमी जमिनीवर असते, पण स्वप्न नेहमी आकाशात असतात. म्हणूनच तो जमिनीशी जोडलेला असतो, पण गगनाला भिडायची त्याची तयारी असते. दुसऱ्याच्या आनंदात स्वतःला हरवणं म्हणजे खरेपणाचं उत्तम रूप. नुसतं शहाणपण कधीच पुरेसं नसतं, त्याला ओलाव्याची जोड लागते. स्पर्धा परीक्षा म्हणजे आयुष्याचं रणांगण नव्हे, ती म्हणजे स्वप्न जगण्याची संधी. प्रश्न फक्त पुस्तकात नसतात, ते मनात असतात आणि उत्तर तुमच्या आत असतात. यश मिळवण्यासाठी मोठा मेंदू नको, मोठं मन हवं. कारण कधी कधी दुसऱ्याचं पुस्तक उघडणारा स्वतःच्या आयुष्याचं पान लिहून जातो. अभ्यास म्हणजे केवळ पास होण्यासाठी नाही, तो स्वतःला ओळखण्यासाठी असतो. दररोजच्या पानातून फक्त शहाणपण नाही मिळत, तर संघर्षातलं सौंदर्यही उमगतं. ज्यांच्या डोळ्यात अश्रू असतात त्यांच्याकडे जगाचं खरं दर्शन असतं. कारण फक्त हसणारे नव्हे तर रडणारेही जग घडवतात. भावना हे दुर्बलतेचं लक्षण नाही, त्या माणूसपणाचं सुंदर दर्शन आहे. संवेदना असलेला माणूसच खऱ्या अर्थानं जगतो, कारण तो इतरांच्या वेदनेतही स्वतःला ओळखतो. दुःख तुमचं आयुष्य थांबवत नाही, ते तुम्हाला आकार देतं. तुटलेल्या हृदयातूनच मोठ्या गाण्यांचा जन्म होतो आणि तुटलेल्या पायातूनच पायघड्या घालणारे पुढे चालतात. गरिबी म्हणजे अपमान नाही, ती म्हणजे आयुष्याला समजून घेण्याची शाळा. गरिबीतून मोठं होणं म्हणजे केवळ यश नव्हे, ती जगण्याची किमया असते. स्वतःच्या पोटासाठी झगडणारा गरीब असू शकतो, पण दुसऱ्याच्या स्वप्नासाठी पेटणारा माणूस कधीही छोटा नसतो. कधी कधी 2 वेळचं जीवन असतं, पण मनात दिव्य स्वप्न असतात आणि ती स्वप्न काळ बदलतात.